नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेक्चर मध्ये आपण अहिल्यानगरला आलेले जीकेचे प्रश्न बघणार आहोत. या प्रश्नांचा तुम्हाला परीक्षेत नक्कीच फायदा होणार, तर लेक्चर स्किप न करता लेक्चर पूर्ण बघा. पहिला प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रपतींना राष्ट्रपती पदाची शपथ कोण देतात? तर सांगा, भारताच्या राष्ट्रपतींना राष्ट्रपती पदाची शपथ कोण देतात? तर याचा आन्सर आहे मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे भारताच्या राष्ट्रपतींना राष्ट्रपती पदाची शपथ देतात. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना शपथ राष्ट्रपती देतात. राष्ट्रपती आणि सरन्यायाधीश एकमेकांना शपथ देतात. ठीक आहे. उपराष्ट्रपतींना शपथ कोण देतात? तर उपराष्ट्रपतींना भारताचे राष्ट्रपती शपथ देतात, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या एकूण किती जागा आहेत? तर बघा, महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. आणि विधान परिषदच्या किती आहे? विधान परिषदच्या 78. विधानसभा 288, विधान परिषद 78. विधानसभा अध्यक्ष कोण आहे? राहुल नार्वेकर. आणि विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोड. तसेच विधान परिषद अध्यक्ष राम शिंदे आणि विधान परिषद उपाध्यक्ष नीलम गोरे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये खालीलपैकी सर्वात कनिष्ठ पद कोणते आहे? तर बघा, खालीलपैकी विचारलाय. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर खालीलपैकी सर्वात कनिष्ठ पद कोणते आहे? तर ते आहे सहाय्यक आयुक्त. हे कनिष्ठ पद आहे आणि सहाय्यक आयुक्त हे वरिष्ठ पद आहे. असा चढता क्रम आहे. फर्स्ट नंबरवर सहाय्यक आयुक्त, सेकंड नंबरवर अतिरिक्त आयुक्त, 3 नंबर उपायुक्त आणि 4 नंबरवर सह आयुक्त. समजलं? सर्वात मोठं पद सह आयुक्त, त्याच्या खाली अतिरिक्त आयुक्त, त्याच्या खाली उपायुक्त आणि सर्वात खाली सहाय्यक आयुक्त, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वयाचे किती वर्ष पूर्ण असणारी व्यक्ती राज्यसभेची निवडणूक लढवू शकते? तर बघा, राज्यसभेची निवडणूक लढवण्यासाठी वयाची 30 वर्ष पूर्ण असावी लागतात. राज्यसभेसाठी किती वय पाहिजे? निवडणूक लढवण्यासाठी 30 वर्ष. आणि लोकसभेसाठी किती पाहिजे? लोकसभेसाठी पाहिजे 25. लोकसभा 25, राज्यसभा 30. ठीक आहे. 35 कशासाठी पाहिजे? 35 पाहिजे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल होण्यासाठी वयाची 35 वर्ष पूर्ण असावी लागतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मवर्ष पुढीलपैकी कोणते? तर बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला? तर हा झाला 14 एप्रिल 1891 ला. लक्षात कसं ठेवायचं? 1890 ला काय झालं? महात्मा ज्योतिबा फुले यांचा मृत्यू. 1890 ला काय झालं? महात्मा ज्योतिबा फुले यांचा मृत्यू. आणि त्याच्या एका वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मवर्ष आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हार्मुज खाडी काय? स्ट्रेट ऑफ हार्मुज आहे. खालीलपैकी कोणत्या देशाच्या सीमेला लागून नाही? हार्मुज खाडी कोणत्या देशाच्या सीमेला लागून नाही? इराणच्या सीमेला लागून आहे का? हो. ओमानच्या सीमेला लागून आहे? हो. येमेनला आहे का? नाही. युनायटेड अरब इमिरेट्सला आहे. तर कशाला लागून नाही आहे? येमेनला. लक्षात ठेवा, हार्मुज खाडीच्या सीमा इराणला लागून आहे, ओमानला लागून आहे आणि युनायटेड अरब एमिरेट्सला लागून आहे. येमेनला लागून नाही. आणि लक्षात ठेवा, हार्मुज खाडी इराणचे आखात व ओमानचे आखात यांना जोडण्याचे काम करते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ईटीएफ याचे पूर्णरूप काय आहे? म्हणजेच ईटीएफचा फुल फॉर्म काय आहे? तर बघा, ईटीएफचा फुल फॉर्म आहे एक्सचेंज ट्रेडेड फंड. ईटीएफचा फुल फॉर्म काय आहे? एक्सचेंज ट्रेडेड फंड. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अहिल्यानगर जिल्ह्यातील क्षेत्रफळानुसार सर्वात लहान तालुका कोणता? तर बघा, याचा आन्सर आहे श्रीरामपूर. अहिल्यानगर जिल्ह्यातील क्षेत्रफळानुसार सर्वात लहान तालुका आहे श्रीरामपूर. बघा, अहिल्यानगर हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा क्षेत्रफळ असलेला जिल्हा आहे. अहिल्यानगर काय आहे? महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा आहे. आणि त्यातील अहिल्यानगरचा सर्वात लहान तालुका श्रीरामपूर.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढील पैकी सौदी अरेबियाची राजधानी कोणती आहे? तर बघा मित्रांनो, रियाद ही सौदी अरेबियाची राजधानी आहे. तेहरान कशाची राजधानी आहे? तेहरान राजधानी आहे इराणची. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या घटना दुरुस्तीने 6 ते 14 वर्ष वयोगटातील शिक्षणाचा हक्क हा मूलभूत हक्क म्हणून राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आला आहे? तर याचा आन्सर आहे 86वी घटना दुरुस्तीद्वारे. 86व्या घटना दुरुस्तीद्वारे 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना शिक्षणाचा हक्क हा मूलभूत हक्क म्हणून राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आला. आणि 86वी घटना दुरुस्ती कधीची आहे? 2002 ची. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून ओळखला जातो. तर सांगा मित्रांनो, कोणता दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून ओळखला जातो? तर याचा आन्सर आहे 15 मार्च. 15 मार्च हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून ओळखला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय शेअर बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या सेबी या संस्थेचे पूर्ण रूप काय आहे? तर बघा, सेबीचा फुल फॉर्म आहे सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया हा सेबीचा फुल फॉर्म आहे. आणि सेबीचे अध्यक्ष कोण आहे? तुहिन कांता पांडे. सेबीचे अध्यक्ष कोण आहे? तुहिन कांता पांडे. आणि माधवीपुरी बुच ह्या सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. ठीक आहे. आता कोण आहे सेबीचे अध्यक्ष? तुहिन कांता पांडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, NAFIS याचे पूर्ण रूप काय आहे? तर NAFIS याचा लॉंग फॉर्म काय आहे? त्याचा लॉंग फॉर्म आहे नॅशनल ऑटोमेटेड फिंगरप्रिंट आयडेंटिफिकेशन सिस्टीम. काय आहे? नॅशनल ऑटोमेटेड फिंगरप्रिंट आयडेंटिफिकेशन सिस्टीम. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढील पैकी कोणती व्यक्ती राज्यसभा सदस्य राहिलेली नाही? तर बघा, लता मंगेशकर राज्यसभा सदस्य होत्या, सचिन तेंडुलकर सुद्धा राज्यसभा सदस्य होत्या, आणि हेमा मालिनी सुद्धा राज्यसभा सदस्य होत्या. सुनील दत्त राज्यसभा सदस्य नाही होते. तर सुनील दत्त कोण होते? हे लोकसभा सदस्य होते. सुनील दत्त कोण होते? लोकसभा सदस्य. ठीक आहे. बघा, प्रश्नामध्ये लक्षात ठेवायचं आहे विचारलं आहे की नाही. बरेच विद्यार्थी नाही विचारलं असते आणि आहे टिक करून येतात. चॅट जीपीटी हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान कशाचे लघुरूप आहे? तर सांगा, चॅट जीपीटीचा फुल फॉर्म काय आहे? तर बघा, चॅट जीपीटीचा फुल फॉर्म आहे चॅट जेनेरेटिव्ह प्रिटेंड ट्रान्सफॉर्मर. चॅट जेनेरेटिव्ह प्रिटेंड ट्रान्सफॉर्मर हे चॅट जीपीटीचे लघुरूप आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 1 जुलै 2024 पासून लागू असलेल्या 3 नवीन फौजदारी कायद्यात कोणत्या कायद्याचा समावेश नाही? भारतीय न्याय संहिता आहे, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता सुद्धा आहे, भारतीय साक्ष अधिनियम सुद्धा आहे. तर काय नाही आहे? भारतीय दंड संहिता नाही आहे. भारतीय दंड संहिता यालाच आता काय भारतीय न्याय संहिता झाली आहे. भारतीय दंड संहिताच काय झाली आहे? भारतीय न्याय संहिता. तर 1 जुलै 2024 पासून लागू असलेल्या 3 नवीन फौजदारी कायद्यात भारतीय दंड संहितेचा समावेश नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचे नियतकालिक कोणते आहे? तर सांगा मित्रांनो, महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचे नियतकालिक कोणते? तर याचा आन्सर आहे दक्षता. दक्षता हे महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचे नियतकालिक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकताच भारतात पार पडलेल्या T20 वर्ल्ड कप 2026 ही त्याची कितवी आवृत्ती होती? तर बघा, याचा आन्सर आहे 10वी आवृत्ती. नुकताच म्हणजे 2026 ला पार पडलेली T20 वर्ल्ड कप 2026 कितवी आवृत्ती होती? ही आवृत्ती होती 10वी. आणि विजेता कोण आहे? भारत. आणि उपविजेता न्यूझीलंड. ठीक आहे. आणि T20 वर्ल्ड कप 2026 चा ब्रँड अँबॅसेडर कोण होता? तर ब्रँड अँबॅसेडर होता रोहित शर्मा. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दिवंगत उपमुख्यमंत्री श्री अजित पवार हे किती वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत? तर बघा मित्रांनो, याचा आन्सर आहे 6 वेळा. दिवंगत उपमुख्यमंत्री श्री अजित पवार. अजित पवार हे महाराष्ट्राचे 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिले आहेत. आणि हे 8व्या क्रमांकाचे उपमुख्यमंत्री होते. 8व्या नंबरचे.
पुढीलपैकी महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर बघा मित्रांनो, याचा आन्सर आहे जिष्णुदेव वर्मा. जिष्णुदेव वर्मा हे महाराष्ट्राचे 22व्या क्रमांकाचे राज्यपाल आहे. क्रमांक सुद्धा लक्षात ठेवा. जिष्णुदेव वर्मा हे महाराष्ट्र राज्याचे 22वे राज्यपाल आहेत. आणि याआधी हे कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? तर हे होते तेलंगणाचे. याआधी कोणत्या राज्याचे होते? हे तेलंगणा राज्याचे होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पद्मश्री पुरस्कार प्राप्त श्री रघुवीर खेळकर हे पुढीलपैकी कोणत्या तालुक्याचे मूळ रहिवासी आहेत? तर बघा मित्रांनो, याचा आन्सर आहे संगमनेर. पद्मश्री पुरस्कार प्राप्त श्री रघुवीर खेळकर हे संगमनेर तालुक्याचे मूळ रहिवासी आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? तर बघा याचा आन्सर आहे समृद्धी महामार्ग नाशिक जिल्ह्यातून जातो, बुलढाणा जिल्ह्यातून जातो, वर्धा जिल्ह्यातून सुद्धा जातो. तर कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? जळगाव. काय येणार याचा आन्सर? जळगाव जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जात नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हायड्रोपोनिक्स हे शास्त्र कोणत्या व्यवसायाशी निगडित आहे? तर बघा मित्रांनो, हायड्रोपोनिक्स हे शेती व्यवसायाशी निगडित आहे. हायड्रोपोनिक्स म्हणजे काय? जिथे शेती करतात पण मातीचा उपयोग नसतो, शेतीमध्ये मातीचा उपयोग न करता ज्या पाईपलाईन द्वारे पाणी जाते त्या पाईपलाईन मध्ये रोपे लावली जातात. पाईपलाईन मध्ये रोपे लावली जातात. विदाऊट मातीची पीक घेतले जाते, त्याला म्हणतात हायड्रोपोनिक्स. नेक्स्ट आहे, अकोस्टिक्स हे कशाचे अभ्यास करणारे शास्त्र आहे? तर बघा, अकोस्टिक हे ध्वनी लहरी काय? अकोस्टिक हे ध्वनी लहरीचे अभ्यास करणारे शास्त्र आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आहारातील ऊर्जाचे प्रमुख स्रोत कोणते आहेत? तर बघा मित्रांनो, आपल्याला ऊर्जासाठी कार्बोहायड्रेट एनर्जीची गरज असते आणि एनर्जीसाठी सर्वात महत्वाचा घटक कोणता आहे? कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅटची गरज असते, पण सर्वात महत्वाचं काय आहे एनर्जीसाठी? आपल्याला कार्बोहायड्रेटची. प्रोटीन कशासाठी असते? शरीराची बांधणी करण्यासाठी. शरीराची बांधणीसाठी प्रोटीनची आवश्यकता असते, म्हणून जे जिम वगैरे मध्ये जातात ते प्रोटीन जास्त घेत असतात. पण ऊर्जेसाठी प्रमुख स्रोत कोणता आहे? कार्बोहायड्रेट. ठीक आहे. झाडे ठिसूळ होण्यासाठी कोणत्या मूलद्रव्याचा अभाव कारणीभूत ठरतो? ठिसूळ म्हणजे काय? कमजोर, नाजूक, पोकळ. ठीक आहे. ठिसूळ म्हणजे काय होते? पोकळ, नाजूक, कमजोर. तर बघा, हाडे ठिसूळ होण्यासाठी कॅल्शियम मूलद्रव्याचा अभाव कारणीभूत ठरतो. कॅल्शियमची जर कमी झाली तर हाडे ठिसूळ बनतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बंदुकीतून गोळी सुटल्यावर बंदूक मागे सरकते हे खालीलपैकी कशामध्ये स्पष्ट केले आहे? न्यूटनचा पहिला नियम काय म्हणतो? हाय इनर्शिया म्हणजे जडत्वाशी संबंधित आहे. बघा, आपण एसटी किंवा ट्रॅव्हल्स मध्ये प्रवास करत असताना अचानक जर गाडीने ब्रेक दाबला तर आपण कसे समोर जातो. हा झालं जडत्वाचं उदाहरण. तुम्ही बघितलं असेल सायन्सच्या पुस्तकामध्ये, हा ग्लास ठेवतो असा आणि त्याच्यावर एक कागद आणि त्याच्यावर कॉइन ठेवलं जाते आणि ह्या कार्डला चुटकी मारली जाते, कार्ड तिकडे जातो पण हा ग्लास, हा कॉइन जो आहे हा ग्लासामध्ये पडतो. याला जर चुटकी मारली तर हा जो कॉइन आहे कागदावरचा, हा कॉइन ग्लास मध्ये पडतो. बघितलं असेल तुम्ही, याला जडत्वाचा नियम म्हणतात. न्यूटनचा दुसरा नियम कशाशी संबंधित आहे? संवेगाशी. आणि न्यूटनचा तिसरा नियम काय म्हणतो? एव्हरी ऍक्शन देअर इज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. या नियमानुसार बंदुकीतून गोळी सुटल्यावर बंदूक मागे सरकते हे न्यूटनच्या तिसऱ्या नियमामध्ये स्पष्ट केले आहे. बघा विद्यार्थ्यांनो, आजचे प्रश्न इथे संपले आहे. जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर लेक्चरला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. येथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्ही हा लेक्चर कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंट करून सांगा.